एका मेणबत्तीपासून आपल्याला भरपूर सारे दिवे बनवता आले तर, आणि तेही घरच्या घरी, आणि तेही विना कमी किमतीत, तर किती चांगलं होईल ना. तर ही एक मेणबत्ती, आता तिची कमाल तुम्हाला मी दाखवते. तर त्यासाठी आपल्याला लागेल ही एक मेणबत्ती, आणि आपल्याकडे घरी मुलांचे ना भरपूर सारे क्रेयॉन्स पडलेले असतात, जे वॅक्स क्रेयॉन असतात. ते थोडं जरी त्यांनी कलर केलं तरी त्याचे तुकडे टाकडे पडलेलेच असतात. तर ते वॅक्स क्रेयॉन तुम्हाला लागतील, कॅमलच्या कुठलेही चालतील. तर जे काही आपण मेणबत्तीचे दिवे बनवणार आहोत, तर आता मेणबत्ती व्हाईट आहे. जर का आपल्याला कलरफुल करायचे असेल तर आपल्याला असे कलरफुल क्रेयॉन लागतील की ज्याचा कलर आपण त्या मेणबत्तीमध्ये उतरवून आपण जे काही दिवे तयार करणार आहोत त्यामध्ये एक कलरफुल पणा येईल आणि ते छान कलरफुल दिसतील. तर त्यासाठी मी एक घरी असलेली मेणबत्ती घेतलेली आहे. ती छानपैकी कट करून घ्यायची, म्हणजे ते आपल्याला वितळायला ठेवायचे. आणि जे काही क्रेयॉन आहे ना, आपल्या सगळ्यांच्याच घरी असतात. आपले मुलं किती छोटे असले ना तरी आपल्या घरी क्रेयॉन हे असतातच. तर ते क्रेयॉन घ्यायचे. क्रेयॉन नसेल तुमच्याकडे तर तुम्ही ॲक्रेलिकचा कलर घेऊ शकता, परंतु हे वॅक्स क्रेयॉन जे असतात ना, हे मेणासारखेच असतात आणि त्यामुळे अजून त्याला एक प्रकारचा जो काही थिकनेसपणा किंवा चिकटपणा असतो ना तो येतो. तर हे जे काही मेणबत्ती हे आधी ना आपण गॅसवरनं त्याचे तुकडे करून वितळून घेऊया, म्हणजे त्याचं छानपैकी जे आपल्याला असं तेलाच्या फॉर्ममध्ये बनवून घ्यायचं आहे. आणि याला आपण वेगवेगळे कलर देऊ शकतो. तर तुम्ही त्या ह्या वितळलेल्या याच्यातच वॅक्स टाकू शकता, म्हणजे क्रेयॉन, किंवा तुम्ही वेगवेगळंसुद्धा करू शकता. तर एकदम ना गरम असतानाच त्याला हात लावू नका, कारण आणि हे थंड पण खूप लवकर होतं, म्हणजे खूप गरम असताना आणि खूप थंड झाल्यावरही ही प्रोसेस करायची नाही आहे. तर हे क्रेयॉनसुद्धा ना मी थोडं वितळून घेतलं. तर जे काही मी मेणबत्ती वितळून घेतली होती त्याच्यामध्ये हे वॅक्स क्रेयॉनचे थोडं मिक्स केलं. बघा त्याला छानपैकी कलर आला आहे, थोडा ग्रीन मोरपंखी कलर आला आहे त्याला. तर हे जे काय तुम्ही जेव्हा असं पंतीमध्ये भरताना तेव्हा त्याला छानपैकी कलरफुल वाटते, मग ते व्हाईट वाटणार नाही. तर आता हे जे की मी 2 मेणबत्त्या घेतलेल्या आहेत, तर यामध्ये ना तुम्ही जे की घरचे फुलवाती असतं ना ते त्यामध्ये इन्सर्ट करायच्यात, जस्ट ठेवून द्यायच्यात. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला आपण जे काही मेणबत्ती आणि क्रेयॉनचं जे काही मिक्सचर तयार केलं आहे ना ते त्यामध्ये आपल्याला ओतायचं. तुम्ही ह्या ना आपल्या मेणबत्तीचा जो धागा निघाला आहे ना तो सुद्धा यूज करू शकता, परंतु फुलवाती ना बेटर ठरतील. आता हे जे की मी मिक्स केलं होतं ना ते आता याच्यामध्ये ओतते. तर हे काय ना लगेच थंड होते, याला काही खूप वेळ लागत नाही किंवा याला फ्रीजमध्ये वगैरे काही ठेवायची गरज पडत नाही. तर बघा मी याच्यामध्ये ओतलं आहे आणि बघा त्याला किती छान असा कलरफुल हे आलं आहे ना. आणि असे छान तुम्ही घरच्या घरी एका मेणबत्तीपासून मला वाटतं 3 ते 4 पंत्या तुमच्या बनवून जातील, त्यामध्ये काहीच हे नाही आहे. आणि 5 रुपयाच्या मेणबत्तीपासून तुम्ही 4 दिवे बनवू शकता. तर आता आपण जर का मार्केटमधून आणले तर हेच जे काही मेणाचे जे काही दिवे मिळतील ना ते आपल्याला महाग मिळतात. आता हे जे काही कलरचं होतं ना ग्रीन, त्यामध्येच मी आता ब्ल्यू टाकून घेतला क्रेयॉन आणि ते परत गरम केलं आहे. तर बघा कसा त्याचा ब्ल्यू कलर रेडी झाला आहे. तर तुम्ही असं वेगळं मिक्सचर करू शकता, पण मी त्याच्यातच केले. थोडंच उरले होतं ते मेण, म्हटलं जाऊ दे त्याच्यातच टाकून घेऊ. आणि नंतर जे काही आपल्या मेणबत्तीची धागा होता ना तोच मग मी त्यामध्ये इन्सर्ट केला. तो काही व्यवस्थित बसत नव्हता, पण म्हटलं ठीक आहे बघू आपण करून. तर मग त्यामध्ये जे काही आपण मेण वितळलं होतं ना म्हणजे मेणबत्तीचं, तर ते मिश्रण बघा त्याला वेगळा कलर आला आहे. आधीचा कलर वेगळा दिसतो आणि हा कलर वेगळा. तर हे सुद्धा ना मी त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि हे थंड व्हायला काहीच वेळ लागत नाही. पहिल्या पंत्या जर तुम्ही बघाल ना तर त्याचं ना थंडसुद्धा होऊन गेलं आहे ते मेण, आणि बघा किती छान दिसते. जसे आपण असे मेणाचे मार्केटमधून विकत आणतो ना तसेच ते दिसते. आणि टिकते पण तेवढ्याच वेळ, जेवढं काही मार्केटमधून आणलेलं टिकतं आहे ना तेवढ्याच वेळ. म्हणजे ज्याला खालून त्या ॲल्युमिनियमचं स्टील टाईपचं जे असं झाकण्यासारखं येतं आणि त्याच्यामध्ये मेण येतं ना हे तसंच टाईपचं बनतं.
ही वात जर का व्यवस्थित राहत नसेल ना, तर तुम्ही त्याला अगरबत्तीची काडी किंवा आपल्या माचीसची काडी याने ॲडजस्ट करू शकता, म्हणजे ती मध्येच राहील. कारण ती मध्ये असल्यावरच छान लागेल. तर मग ते एका साईडला कारण ते जेव्हा मिक्सर हे असतं ना आपलं, म्हणजे वितळलेलं, तर तेव्हा तो धागा इकडे तिकडे पळू शकतो आणि जेव्हा थंड होतो तेव्हा तो मग एका जागी राहतो. तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये बघा हे मेण किती छानपैकी बसलेला आहे आणि दिवासुद्धा ना याचा खूप छान लागेल. याचा मी तुम्हाला दिवासुद्धा लावून दाखवेल आणि डेकोरेशन कसं करू शकता ना हे सुद्धा सांगेल. आता हे मी एका प्लेटमध्ये ना फुलं टाकून घेतलेत आणि असे तुम्ही दिवाळीला हे करून घेऊ शकता. बघा किती छान. आता मी काडी लावली होती त्याला की ते वात इकडे तिकडे पडत होती म्हणून, तर ॲडजस्ट झाली बरोबर मध्येच. बघा ब्ल्यू कलरचा आणि हा एक पोपटी ग्रीन कलरचा. किती छान. घरच्या घरी तुम्ही असे करू शकता. आणि परत दुसऱ्या दिवशीसुद्धा म्हणजे तेल बघा, आता तेल इतकं महाग झालं आहे, तर असं आपण काही ना काही जुगाड करू शकतो. तर हे मी काढलेली एक रेडीमेड रांगोळी, तर त्याच्यावरच मी तुम्हाला थोडंसं करून दाखवते. जर तुम्ही रांगोळी काढली तर तसं त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. आता दीपावलीचं नाव मी काढलं होतं, तर हे आणि आपला दिया, असं काही रांगोळ्या तुम्ही तुमच्या मनानं काढू शकता. असं नाही की हेच, पण मी सांगते तुम्हाला की जर का तुम्ही अशा रांगोळ्या काढल्या तर तुम्ही त्याच्यामध्ये किंवा त्याच्या बाजूला आजूबाजूला फ्लॉवरचं थोडंसं डेकोरेशन करून किंवा जस्ट फ्लॉवर जरी टाकले ना आणि मध्ये छोटीशी रांगोळी, त्याच्या मधात असा एक दिवा ठेवला किंवा त्याच्या आजूबाजूला ठेवलं तर किती छान त्याला लूक येतो. आणि हे असे आता तेल जेव्हा ठेवतो ना तेव्हा तेल खाली सांडतं, मग ते आपलं फरशी चिकट होतं आणि ते क्लीन करायलासुद्धा एक वेगळंच हे लागतं. तर रात्रीचा लूकसुद्धा मी तुम्हाला करून दाखवते की आता घरात मी अंधारच केला होता, तर असं एक आम्ही काढलेली रांगोळी ठेवली, त्याच्यावरती दिवा पेटवला, आजूबाजूने दिवे लावले आणि दीपावली आणि हे असं काहीसं तुम्हीसुद्धा ना असं घरच्या घरी काहीतरी करू शकता आणि छान दिसतंय, कमी खर्चात आणि दिसायलासुद्धा छान आणि मनाला एक समाधान मिळतं ना स्वतः केल्याचं, ते सुद्धा एक वेगळंच असतं. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा, लाईक करत राहा, कमेंट करत राहा. तुमच्या कमेंटने खूप मोटिवेट व्हायला होतं आणि नवनवीन व्हिडिओ करण्याची प्रेरणासुद्धा मिळते. तर सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर चांगले क्रिएटिव्ह करत राहा काही ना काही, म्हणजे जी क्रिएटिव्हिटी आपण करतो ना त्यामुळे आपल्या आयुष्यालासुद्धा ना एक क्रिएटिव्हपणा येतो, आपल्या जगण्यालासुद्धा क्रिएटिव्हपणा येतो. असं काही ना काही करत राहिलं ना की मनसुद्धा प्रसन्न राहतं आपलं. तर चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.